नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. तर आज आहे धोंड्याच्या महिन्यातील एकादशी, पण मी व्हिडिओ आता उशिरा टाकलेला आहे. तर आम्ही गेलेलो आहोत घृष्णेश्वराच्या दर्शनाला. संभाजीनगरवरून घृष्णेश्वर जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर आहे. तर आम्ही निघालेलो आहोत संभाजीनगरवरून. हा बघा शिवाजी महाराजाचा पुतळा. शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर असंच आम्ही आता दौलताबादवरून जाणार आहोत. जवळजवळ 30 ते 40 किलोमीटर हा समृद्धी हायवे आहे, त्याच्या खालून आम्ही गेलेलो आहोत. जाताना दौलताबादचा किल्ला, देवगिरी किल्ला पण आपल्याला लागतो. परत लेण्या, भरपूर एकदम निसर्गरम्य ठिकाणं आहे सगळं. हा बघा दौलताबादचा किल्ला आपल्याला दिसत आहे, देवगिरी किल्ला. एकदम छान सीन वाटत आहे. असंच आपण आता परत वेरूळला निघालेलो आहोत. वाटेने भरपूर अशी दुकानं, हॉटेलं वगैरे आहेत. हा बघा किती छान डोंगराचं छान वातावरण दिसते. हे असे गेट आहे. अशी गेट तर संभाजीनगरमध्ये भरपूर असतील. औरंगजेबाच्या काळातील असली जुनी गेट आहेत, कारण आम्हाला फिरताना भरपूर दिसले तिथे गेट असे. घृष्णेश्वराची एक पौराणिक कथा आहे. तिथे त्या काळात दोघं नवरा बायको राहत होती. सुदेमा आणि सुधर्मा. त्यांना मुलबाळ नव्हते म्हणून त्याच्या पत्नीने स्वतःच्या नवऱ्याचे लग्न स्वतःच्या बहिणीशीच लावून दिले. तिचे नाव होते घुष्मा. ही एक मोठी शिवभक्त होती. ती रोज 101 शिवलिंग करून त्या तळ्यामध्ये विसर्जन करीत होती. तिच्या त्या शिवभक्तीने तिला एक छान असा मुलगा झाला. तो मुलगा झाल्यानंतर तिच्या मोठ्या बहिणीला असे वाटायला लागले की आपल्या इस्टेटीला आता उत्तराधिकारी झाला, म्हणून तिने तो मुलगा त्या तळ्यामध्येच विसर्जन केला, म्हणजे मारून टाकला. तरी पण घुष्माने तो मेलेला मुलगा बघून पण तिला अवघड काही वाटले नाही. तिने तिचा नियम मोडला नाही. 101 शिवलिंग करून ती रोज त्या तळ्यामध्ये विसर्जन करीत होती. आणि तिच्या त्या शिवभक्तीने तिचा तो मेलेला मुलगा पण शिवजीने जिवंत करून दिला. आणि तिला वर मागण्यासाठी सांगितला. तर शिवजींना तिने तिथंच राहण्यासाठी, म्हणजे तिनेच त्या शिवलिंगाची स्थापना केली. म्हणून त्या ठिकाणाला घृष्णेश्वर आणि घुष्मेश्वर ही अशी दोन्ही पण नावं आहेत. एका स्त्रीने स्थापित केलेले हे शिवलिंग आहे. घृष्णेश्वर मंदिराच्या समोर आलेलो आहोत. तिथेच आम्ही पार्किंग केली आमची गाडी. आता इथून आम्ही चाललेलो आहोत मंदिरात. तिथे काही तसला VIP पास वगैरे काही नव्हता, त्याच्यामुळे ते मला खूप आवडलं. सगळ्यांना एकसारखे दर्शन होते. सगळ्यांनी बारीत उभारूनच दर्शन घ्यायचे. VIP वगैरे काही मला तिथं जाणवलं नाही. त्याच्यामुळं गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही वाटला. हे मंदिर शिवाजी महाराजाचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. तर हा बघा आम्ही आता बारीला उभारलेलो आहोत. त्या दिवशी भरपूर गर्दी होती. जवळजवळ आम्हाला 2 तास लागले दर्शनासाठी, कारण आरतीचा पण टाईम आहे तिथं. त्याच्यामुळे आरती चालू आहे. तर बघा वाननेरं पण तिथं भरपूर आहेत. आपण बारीला उभारलो का तरी पण येते ते आपले ताटातले वगैरे घेऊन जाते. हे असं बारीला उभारून आम्ही गेलेलो आहोत. तिथं पुरुषांसाठी तर शर्ट वगैरे कमरेपासून वरचे कपडे काढूनच मंदिरात दर्शन आहे. कारण आपल्या पिंडीशी एवढा जवळचा संबंध येतो की त्याची जी ऊर्जा असते ते आपल्या शरीरात एकदम जवळून प्रवेश करते. म्हणून कमरेपासून वरची पुरुषांना कपडे काढूनच तिथं प्रवेश आहे मंदिरात. त्याच्यामुळे बघा हे मंदिरात असं सर्वजण बारेला असल्यामुळे मंदिरात पण अशी त्याच्या एरियामध्ये पण गर्दी जाणवत नाही, कारण गेटमधूनच बारीनंच दर्शन आहे सगळ्यांना. हे बघा सगळ्यांची बारी आहे. एकदम छान वातावरण. ही महादेवाची पिंडी आहे. पिंडी पण एकदम मोठी आहे. सगळ्यांना तिथं हात लावून डोकं ठेवून दर्शन घेऊ देतात. असं वाटते की त्याची एनर्जी आपल्या अंगात आल्यासारखी अशी वाटते आपल्याला. आणि पुरुषांसाठी तर असं म्हणजे उघडंच शर्ट वगैरे काढूनच जायचं. सगळ्यांना असा अभिषेक केल्यासारखं, पुरुषांकडून तर प्रत्येकाकडून असा अभिषेक केल्यासारखं करतात. त्याच्यामुळे मला तिथलं असं एकदम वातावरण भेदभाव वाटला नाही त्या मंदिरात एकदम अजिबात. हे मंदिर असे आहे की निसंतान जे आहे त्यांना पण संतान सुख भेटतं, इथली अशी आख्यायिका आहे. त्याच्यामुळे एकदा तरी जाऊन दर्शन नक्की घ्यावे आपण. हे 12वे ज्योतिर्लिंग आहे. हे ज्योतिर्लिंग महाकाल आणि हे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर हे पूर्वाभिमुख आहेत, आणि बाकीची 10 ज्योतिर्लिंग आहेत ती उत्तराभिमुख आहेत. त्याच्यामुळे हे महाकाल आणि हे घृष्णेश्वर पूर्वाभिमुख आहेत. हे बघा ह्याची पूजेची वेळ. आम्ही आता निघालेलो आहोत. बाहेर दुकानं आहेत सगळ्या ह्याची, मूर्त्या वगैरे, पर्स वगैरे पण तिथं चांगल्या भेटतात. आम्ही घेतलेल्या आहेत 2 पर्स बॅग पण. आम्ही आता महागारी निघालेलो आहेत. महागारी निघताना पण हे बघा घोडे, दौलताबादचा किल्ला वगैरे चांगलं तिथं थोडंसं थांबून पण तिथलं आपण सीन बघू शकता. महागारी येताना लेण्या, दौलताबादचा किल्ला अशी पर्यटन स्थळं आहेत, ते आपण बघू शकता. आम्ही काय बघितलेले नाही, आम्ही अगोदर पाहिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही नाही पाहिलं.
आम्ही गाडी उभा करून थोडं वेळ पाहिलं. आम्ही आता माघारी निघालो. अशी वाटणी तर एकदम वडाची तर झाडे एकदम छान आहेत. कुठेच असं बघितलेलं नाहीत की इतकी वडाची अशी मोठी मोठी झाडं आहेत. आपल्याला जाताना दिसतीलच. असे स्टॉल आहेत भरपूर. बघा मग, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.